ईश्वरी विकार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीचा आपला त्याग करावा. मगच त्याच्यामध्ये येणारी विवेकता, चांगुलपणा, पुरुषोत्तम हे जे अधिकार त्याला पुढे त्याला प्राप्त होऊन राहील. याची आरतीचे निरूपणा पुढे सांगेल श्रीकृष्ण. प्रस्तुत त्यागाचे लक्षण ऐक संपूर्ण हरी बोले. कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा? आपल्याला संन्याशी व्हायचं. बघा, संन्याशी होणं म्हणजे अर्थ काय की आपण त्या भगवंताच्या मार्गस्थ आहे, भगवंत प्राप्तीच्या मार्गस्थ आहे. तर त्या गोष्टी करत असताना नक्की कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा हे श्रीकृष्ण उद्धवाला सांगू लागलेलं आहे. आश्रम धर्म समस्त करी परी विधी किंकरत्व तो न धरी. प्रतिबिंबी कापता जळा तरी आपण बाहेरी कापेना. तेवी धर्म स्वधर्म कर्म कर्तव्यता परी करी परी नाही कर्मठता. आपुल्या कर्मातीतता जाणे तत्वता निज कर्मी. या परी स्वधर्म कर्म परी परी विधीचे भय तो न धरी. पुढे काय घडणार बघा. स्वधर्माप्रमाणे तू वागू लागलेला आहे. धर्म रक्षणासाठी बघा, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी होती भारत में तदात्म्य सुजान. धर्म रक्षणासाठी भगवंताने अवतार घेतला. हा सुद्धा प्रकार तसाच आहे. त्यांना स्वधर्माप्रमाणे वागलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा त्याग जे वर्म सांगितलं त्या पद्धतीनं तो वागला पाहिजे. परी विधीचे भय तो न धरी. विधी निषेध घालून या तोडरी. कर्मे करी अहेतुक. कोणताही हेतू नाही, अपेक्षा नाही. बघा, निस्वार्थपणे केलेली भक्ती तीच देवाला मान्य. जगाला काय वाटतंय ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण भगवंताला जे आवडते तेच आपल्याला करावं लागणार आहे. तर ती भक्ती श्रेष्ठ होणार आहे. तो नातळे आश्रम स्वाश्रम कर्मगती. दंडादी लिंग न धरी हाती आयसिया. सर्व त्यागाची